मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट सुरू. परिच्छेद. याचिकाकर्तीतर्फे विद्वान वकील श्री मिस्टी यांनी संयुक्त उपक्रम करारनाम्यामधील काही खंडाकडे निर्देश केला असे सांगण्यात आले की अनुच्छेद 7 मधील खंड 7.2.1 नुसार जेव्हीसी चा लेखापरीक्षक हे गुंतवणूकदाराने म्हणजेच जेव्हीसी मधील 50% भाग KFI धारक करीत आहे. तोपर्यंत बहुसंख्य भागधारक संचालकांनी नामनिर्देशित करणे आणि मंडळांनी नियुक्त करणे आवश्यक आहे. अनुच्छेद 7 मधील खंड 7.2.2 असे दर्शवितो की जेव्हीसी मधील अंतर्गत लेखापरीक्षक हे गुंतवणूकदारांनी नामनिर्देशित करणे आवश्यक आहे. अनुच्छेद 8 मधील खंड 8.1 कडे हे दर्शविण्यासाठी निर्देश करण्यात आला की ज्या अधिकारांचा वापर जेव्हीसीने केला असता आणि ज्या बाबी जेव्हीसीने केल्या असत्या अशा सर्व अधिकारांचा वापर मंडळाने करण्याकरिता आणि अशा सर्व बाबी मंडळाने पार करण्याकरिता जेव्हीसीचे व्यवस्थापन मंडळाकडे निहित करावयाचे होते. मंडळाच्या सर्वाधिक संख्येमध्ये 8 संचालक होते, ज्यापैकी 6 KFI चे होते. ही बाब ठळकपणे निदर्शनास आणण्यासाठी अनुच्छेद 8 मधील खंड 8.2.1 वर भिस्त ठेवण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष हे नेहमीच गुंतवणूकदारांनी नामनिर्देशित केलेल्या संचालकांमधून असणे आवश्यक होते हे दर्शवण्यासाठी खंड 8.4 कडे निर्देश करण्यात आला आणि अंतिमतः जोवर गुंतवणूकदाराकडे तिच्या एकूण भरणा झालेल्या भाग भांडवलापैकी 50% पेक्षा अधिक भाग भांडवल आहे त्या कालावधीपर्यंत मंडळाचे निर्णय साध्या बहुमताने घेणे आवश्यक होते हे दर्शविण्यासाठी अनुच्छेद 8 खंड 8.5.4 कडे निर्देश करण्यात आले. परिच्छेद. कारणे दाखवा नोटिशीच्या उत्तरामध्ये याचिकाकर्तीने ही बाब सुद्धा नमूद आणि अधोरेखित केली होती की जानेवारी 2009 पासून KFI सोबत उद्भवलेल्या काही मतभेदामुळे यातील याचिकाकर्तीसह याचिकाकर्तीच्या पतीला माहे सप्टेंबर 2009 मध्ये KFPLच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून काढून टाकण्यात आले. असेही नमूद करण्यात आले की 2007-8 या आर्थिक वर्षात जरी याचिकाकर्ती संचालक म्हणून कार्यरत होती तरी याचिकाकर्तीसह माहे सप्टेंबर 2009 मध्ये संचालक पदावरून काढून टाकले असल्यामुळे 2008-9 हे आर्थिक वर्ष आणि संबंधित 2009-10 या कर निर्धारण वर्षामधील KFPL च्या दायित्वासाठी तिला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. असेही नमूद करण्यात आले की याचिकाकर्तीसह काढून टाकेपर्यंत तिला KAPL द्वारे कोणत्याही प्रकारचे कर दायित्व देय होते या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती आणि म्हणून असे नमूद करण्यात आले की कंपनीच्या कारभारासंदर्भात तिच्याकडून कोणत्याही प्रकारचे पूर्ण दुर्लक्ष, अपकार्य आणि कर्तव्यभंग झाल्याबद्दल तिला दोषी मानता येणार नाही. परिच्छेद. कायद्याच्या कलम 179 अन्वये निर्धारण अधिकारी यांनी दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी पारित केलेल्या आक्षेपित आदेशाद्वारे याचिकाकर्तीचे म्हणणे नामंजूर केले. असा निर्णय देण्यात आला की 2007-8 आणि 2008-9 या आर्थिक वर्षात याचिकाकर्तीचा कंपनीच्या कारभारात सक्रिय सहभाग नव्हता हे सिद्ध करण्यात ती अपयशी ठरली आणि तिच्याकडून कोणत्याही प्रकारचे पूर्ण दुर्लक्ष, अपकार्य किंवा कर्तव्यभंग झाले नसल्याचे सिद्ध करण्यात
ती अपयशी ठरली. निर्धारण अधिकाऱ्यांनी असा निर्णय दिला की श्रीमती कामत यांना माहे सप्टेंबर 2009 मध्ये कंपनीमधून काढून टाकेपर्यंत तिचा कंपनीच्या दैनंदिन कारभार सक्रिय सहभाग होता की ही बाब निस्संदेह आहे. याचिकाकर्ती आणि KFI यांच्यामधील वाद संदर्भात निर्धारण अधिकाऱ्यांनी असा निर्णय दिला की एखाद्या उपक्रमाच्या कार्यात अशा प्रकारचे वाद उद्भवणे साहजिक आहे. परिच्छेद कायद्याच्या कलम 179 अन्वये दिनांक 22 डिसेंबर 2017 रोजी पारित केलेल्या आदेशाविरुद्ध याचिकाकर्तीने कायद्याच्या कलम 264 अन्वये पुनरीक्षण याचिका दाखल केली आणि याचिकाकर्ती संबंधित निर्धारण वर्षाकरिता संचालक असल्यामुळे जबाबदार होती. केवळ या कारणास्तव ती सुद्धा दिनांक 18 मार्च 2019 रोजीच्या आदेशाद्वारे फेटाळून लावण्यात आली. गगनभाई पटेल विरुद्ध सहाय्यक प्राप्तिकर अधिकारी आणि अन्य एक, तसेच रामप्रकाश गाठूर आणि इतर विरुद्ध प्राप्तिकर अधिकारी या प्रकरणामध्ये दिल्या गेलेल्या न्याय्य निर्णयावर भिस्त ठेवण्यात आली. परिच्छेद अशी विनंती करण्यात आली की ज्या अर्थी निर्धारण अधिकाऱ्यांनी अभिलेखावर उपलब्ध असलेल्या वस्तुस्थितीवर आधारित पारित केलेला आदेश विपर्यास्त होता. 2008 आणि 2009 या निर्धारण वर्षांमधील कंपनीच्या दायित्वाबद्दल याचिकाकर्तीकडून वसुली करण्यासाठी याचिकाकर्तीविरुद्ध कायद्याच्या कलम 179 अन्वये कोणतीही कार्यवाही सुरू करता येणार नाही. अशी विनंती करण्यात आली की याचिकाकर्ती ही कंपनीची व्यवस्थापकीय संचालक नव्हती आणि त्यामुळे तिच्याकडे कारभाराची धुरा नव्हती आणि तिला कंपनीच्या वतीने कोणताही निर्णय घेण्याचे स्वतंत्र अधिकार अथवा स्वतंत्र कार्यात्मक अधिकार नव्हते. हे दर्शविण्यासाठी याचिकाकर्तीने जरी पुरेसे कागदपत्र अभिलेखावर सादर केले तरीही निर्धारण अधिकारी यांनी निर्णय दिला की कंपनीच्या कारभारासंदर्भात याचिकाकर्तीकडून पूर्ण दुर्लक्ष, अपकार्य किंवा कर्तव्यभंग घडले नाही हे सिद्ध करण्यात ती अपयशी ठरली. अपयशी